नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहत आहात महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत यूट्यूब चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत TV। आज आपण या व्हिडिओमध्ये शासनाने दिनांक 28 जुलै 2026 रोजी केलेल्या शासन निर्णयासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। बऱ्याच TV चॅनलवरती, व्हिडिओवरती, यूट्यूबवरती, व्हॉट्सॲपवरती या शासन निर्णयाला अनुदान वितरणाची प्रक्रिया असे संबोधले जात आहे। काय आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया। जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्रोत्यांनो, तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा उल्लेख केलेला आहे। हा शासन निर्णय प्रामुख्याने कोणत्या व्यक्तींसाठी आहे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे। या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार सरकारने तब्बल 21 कोटी रुपयाचा निधी जो आहे तर तो ऑगस्ट आणि जुलै या महिन्याच्या वितरणासाठी मंजूर केला आहे। या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार हे 21 कोटी रुपये थेट संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना किंवा दिव्यांगांना न देता त्यांचे डॉक्युमेंट्स घेणारे, त्यांच्या संबंधी काम करणाऱ्या लाभार्थ्यांना, म्हणजेच जे एम्प्लॉई आहेत, जे कामगार आहेत, ज्यांच्या खिशामध्ये आयफोन सिस्टीम आहे, अशा लाभार्थ्यांना हे पैसे सरकार वितरित करणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांकडे 1-1 लाख रुपयाचा फोन आहे, ज्यांना आधीच 40 ते 50 हजार रुपये महिन्याचा पगार आहे, अशा लाभार्थ्यांना हा निधी आता सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयाला तुमच्यासमोर दाखवून जुलै महिन्याचे पैसे वितरण होत आहेत असे दाखवणाऱ्या सर्व यूट्यूब्सला किंवा सर्व न्यूज दाखवणाऱ्या सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की कृपया योग्य ती माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि लाभार्थ्यांनी देखील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की हे पैसे तुम्हाला न वितरित करता मी सांगितल्याप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना ऑलरेडी 50 ते 60 हजार रुपयाचा पगार महिन्याला आहे, अशा लाभार्थ्यांना देण्याचे काम किंवा देण्यासंदर्भात मंजुरी संदर्भात सरकारने 21 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। तर सर्व लाभार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे पैसे तुमच्यासाठी नाही। त्यामुळे जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर ब्रेकिंग न्यूज भारत TV या अधिकृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, अन्यथा तुमचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। चला तर भेटूया पुन्हा एकदा ब्रेकिंग न्यूज भारत TV या अधिकृत चॅनलवर अधिकृत माहितीसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।